झी 24 तास एक पाऊल पुढे। ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट बॉक्सर विजेंदर सिंग चांगलाच अडचणीत सापडलाय। पंजाबमधल्या झिराकपूरमध्ये सापडलेल्या 130 कोटींच्या हेरोईन प्रकरणी त्याची चौकशी होणार आहे। ज्या ठिकाणी हेरोईन सापडलं त्या ठिकाणी त्याची पत्नी आरतीची कार सापडली। यामुळे विजेंदर सिंग संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय। पंजाबमधील झिराकपूरमधील एका फ्लॅटमध्ये तब्बल 130 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले। हे अंमली पदार्थ ज्या ठिकाणी सापडले त्या फ्लॅटच्या बाहेर विजेंदर सिंगच्या पत्नीची कार सापडली आहे। तर आणखी एका कारमध्ये 10 किलो अंमली पदार्थ मिळाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुसरी कार विजेंदर सिंगची आहे की नाही याची माहिती अजूनही मिळू शकलेली नाही। या प्रकरणी अनूप सिंग केहलोन याला अटक करण्यात आली आहे। दरम्यान विजेंदर सिंग आणि आणखी एक बॉक्सर राम सिंग यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं बोललं जात आहे। अनूप सिंगनं विजेंदर आणि राम सिंगला अंमली पदार्थ पुरवले असल्याचं कबूल केलंय। विजेंदरचा मित्र राम सिंगची या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली आहे। असं असलं तरी विजेंदरनं आपल्यावरील सारे आरोप फेटाळले। मी दररोज अनेक लोकांना भेटतो। एखाद्या मित्राच्या माध्यमातून मी केहलोनला भेटलो असेल, मात्र त्याच्याशी माझी वैयक्तिक ओळख नाही। तो माझ्या नावाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतोय। ऐसा कोई हमारे संपर्क में ऐसा नहीं है कि विजेंदर ने जो ड्रग को यूज किया है, ऐसा कुछ भी हमारी नॉलेज में नहीं है। विजेंदर ने जितने भी आरोप लगाए हैं सब निराधार हैं और सब झूठ बताया है। ऐसी कोई हमारी उसमें नॉलेज में नहीं है कि जो ये मामला मीडिया के थ्रू हमारे को पता चला। ऑलिम्पिक मेडलिस्ट विजेंदर सिंगचं या प्रकरणामध्ये नाव आल्यानं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय। त्यामुळे आता हे प्रकरण कोणतं वळण घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।